आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। सांजोरी फाट्याजवळ 2 ट्रकच्या धडकेत 6 मजूर जखमी। धुळे सुरत नागपूर महामार्गावर सांजोरी फाट्याजवळ 12 मे सोमवारी सकाळी 7:30 वाजेच्या दरम्यान 2 ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झालाय। या अपघातात 6 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे। 6 जणांना हिरे रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुरत नागपूर महामार्गावर सांजोरी फाट्याजवळ सुरतहून धुळ्याकडे येणारा ट्रक क्रमांक RJ02 GB 4940 वरील चालकाने भरधाव वेगाने येत चौगाव गावातून चारा भरण्यासाठी धुळ्याकडे येणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक FM 2491 याला पाठीमागून धडक दिली। या अपघातात ट्रक रस्त्यावर उलटला। ट्रकमध्ये बसलेले मजूर रस्त्यावर फेकले गेलेत, जखमी झालेत। त्यांना तातडीने नागरिकांच्या मदतीने खासगी वाहनाने हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी तालुका पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली। घटनेसंदर्भात उशिरापर्यंत तालुका पोलिसात नोंद करण्याचं काम सुरू होतं। ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले, धुळे। नमस्कार। नागपूर सुरत हा नॅशनल हायवे आहे। जवळपास काम पूर्ण होत आहे, पण काही ठिकाणी त्यांनी अर्धवट कामं केलेली आहेत। म्हणून रस्ता सुरक्षा करतं तरी काय, या ठिकाणी अपघात होतात आणि काही ठिकाणी चौफुले आहेत, त्या चौफुलीला त्यांनी बांध देखील केलेलं नाही आणि या रस्त्याला साधं काम आहे तरी रस्त्यात खड्ड्यातले रस्ते वाहनधारके चालवणार कसे। आणि म्हणून मी विनंती करतो महाराष्ट्र शासनाच्या आधिपत्याखाली प्रशासकीय यंत्रणेला की असे अपघात होऊ नये। चौपदरीकरण केलं आहे ते मान्य आहे, परंतु आज मी देखील आज सकाळीच घटना झाली। 7-8 लोक जखमी झालेले आहेत। मागून ठोकणारे लोक आहेत, समोर येणारे लोक आहेत, परंतु मी विनंती करतो शासनाला की रस्ते सुरक्षा, रस्त्याची कठडे, रस्त्याला बाण, रस्त्याला हाय मास्क, लाईट हे सर्व सुविधा पुरवली पाहिजेत आणि विशेषतः म्हणजे वाहनधारकांनी देखील चांगल्या पद्धतीने चालवलं पाहिजे। पण हवेला तर गाडी हवाई जहाजासारखे चालते जबरदस्त। म्हणून मी विनंती करतो शासनाला असे अपघात होऊ नये, त्यांनी कडक व्यवस्था करावी, अन्यथा आम्हाला आंदोलन करण्यास भाग पडू नये ही माझी विनंती राहील। धन्यवाद, नमस्कार। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।